महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेसाठी 15 तारखेला मतदान झालं. 16 तारखेला याचा निकाल लागला. मात्र निकालाची लगबग बघत असताना आणि आज महापौर पदाचं आरक्षण सोडतीची लगबग बघत असताना प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 24 सतत चर्चेत आहे. नेमका चर्चेत काय आहे, नेमके आरोप काय आहेत, काय आक्षेप आहेत, या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत दोनही उमेदवार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी काय आक्षेप आहेत त्यांचे. अवधूत अंधारे आपल्या सोबत आहेत. काय नेमका आक्षेप आहे तुमचा एकूण या प्रभागातील मतदानाबद्दल आणि निकालाबद्दल? प्रभाग क्रमांक 24 मध्ये जी निवडणूक झाली ती निवडणूक श्रीमान आमदार साहेबांनी त्यांचा जो मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आहे बदनापूर आणि अंबड तिथून किमान 2,500 ते 3,000 बोगस मतदान कार्ड बनवले आणि बोगस मतदार इथं आणले आणि त्यांनी 2,500 ते 3,000 बोगस मतदान केले. 38 केंद्रावर त्यांनी केलं. एक साधारणतः तुम्ही जे बरेचसे तुमचे व्हिडिओ पण बघितलेत, आपण बाहेर आलेले आहेत, तर एका एका बूथवर एक साधारणतः कसं मतदान केलेलं आहे त्यांनी? काय तुमचं म्हणजे लक्ष आहे त्याच्यात? त्यांनी काय केलं, आमचे मतदान केंद्र टोटल 38 होते. 38 मतदार केंद्रावर त्यांनी किमान 100 मतदान बोगस करायचं ठरवलं. त्या 100 पैकी 50 ते 60 मतदान त्यांनी जे अंबड आणि बदनापूरून आणले होते मतदान कार्ड तयार करून, आणि ते लोक सर्व बीजेपी रिलेटेड होते. कुणी त्यांचा बदनापूरचा नगरसेवक होतं, कुणी त्यांचं ग्रामपंचायत सदस्य होता आणि कुणी त्यांच्या संस्थेवरील कर्मचारी होते. आणि त्याच्यानंतर ज्या क्रुझर तिथं भरून आल्या ना इथं या ठिकाणी, तर त्या क्रुझर मधील लोकांना उतरवताना आणि भरताना त्यांचा जो PA भाऊसाहेब खंडाळे याचे व्हिडिओ देखील आमच्याकडे आहेत. आणि 50 ते 60 मतदान असं केल्यानंतर 50 ते 60 मतदान त्यांनी काय केलं, प्रशासनाला मॅनेज केलं. म्हणजे 38 केंद्र प्रमुख जे होते त्यांनी त्या 38 केंद्र प्रमुखांनी काय केलं की वयोवृद्ध महिला आणि वयोवृद्ध पुरुष ज्यावेळेस मतदानाला गेल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांना मदत करण्याच्या नावाखाली, हालाकी केंद्र प्रमुखाला तो अधिकार नव्हता, कारण की प्रत्येक केंद्रावर शाळकरी विद्यार्थी ठेवले होते मदत करायला अशा लोकांना. तर त्या मदतीच्या बहाण्यानं आणि त्याच्या आडून त्यांनी 4ही ठिकाणी कमळाचं बटन कसं दाबलं जाईल याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो त्यांच्या प्रत्येक ठिकाणी झाला. कारण की आता तुम्ही बघा की महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि एका मतदान केंद्रावर ॲव्हरेज 580 ते 600 मतदान झालेलं आहे. 600 मतदान ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी बीजेपीच्या उमेदवाराला 337 आणि 340 मतदान कसं काय होतं की बाकीचे जे उमेदवार आहेत ते कुणी अपक्ष लढत नाहीये, सर्व राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षाच्या चिन्हावर लढत आहे. मग 7-8 उमेदवार प्रत्येक गटामध्ये असताना त्यांच्या बीजेपीच्या उमेदवाराची एवढी पॉप्युलरिटी होती का की त्यांना 340 आणि 336 मतं पडली, म्हणजे 55 ते 60 मतदान त्यांना वन वे चाललं. तर त्यांनी प्रत्येक केंद्रावर हेच केलं की किमान 100 मतदान त्यांनी बोगस अशा पद्धतीनं करून घेतलं. आणि आमच्या ह्या मूळ मुद्द्यावर आणि या प्रश्नावरती उत्तरच देत नाहीये. मोगम काहीतरी उत्तर देता येते की आम्ही इथं नगरसेवक होतो, आमचा नगरसेवक इथं होता. अरे तुम्ही 10 वर्षापूर्वी नगरसेवक होते. तुमचा जो आताचा जो सिटिंग नगरसेवक आहे त्याच्याविषयी प्रचंड निगेटिव्हिटी आहे समाजामध्ये. आणि त्याच्यानंतर जो तुमचा तिसरा नगरसेवक तुम्ही सांगताय, अरे तो 10 वर्षापूर्वी इथं गाडीची काच करून जो वरती करून गेलाय तो डायरेक्ट 10 वर्षानंतर इथं आला आणि मधल्या काळात त्यांना प्लॉटिंग केली, दलाली केली. त्याने इथं समाजसेवा थोडी केली की तुम्ही सांगताय की नाही आम्ही इथं ग्रास रूटला होतो. एक तर तुम्ही प्रचंड धनशक्तीचा वापर केला आणि कुठल्याही राजकीय पक्षांनी त्यांना धनशक्ती म्हणजे पैसे वाटताना थांबवलं नाही. आणि आजच तुम्ही कालच बघितले क्लिप आली त्यांची, त्यांना सत्ता म्हणजे त्यांच्या हातचं भावलं झालेलं आहे. त्यांनी ओपन सांगितलं आणि आता ते सांगताय की मोडतोड करून केली. अहो तुम्ही जबाबदार. काय सत्यता आहे त्या क्लिपची? ओरिजिनल सत्यता आहे. ज्या व्यक्ती त्यांच्या सोबत बोलला तो इथलाच एक नामांकित पदाधिकारी आहे आणि त्यानं जे सांगितलं ते मला काय म्हणायचंय, असं मोगम उत्तर देईपर्यंत आमदारांनी सांगावं की माझ्या SDR CDR तपासावा आणि SDR CDR मध्ये जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी आणि नसेल तर समोरच्यावर आबरू नुकसानचा दावा ठोकावा ना. एकदम सिंपल गोष्ट आहे साहेब. तुम्ही सामान्य जनतेच्या मनात धुळफेक का करता? तुम्ही असं मोगम उत्तर का देताय? तुम्ही जबाबदार आहे, 3 टर्म पासून आमदार आहे. तर तुम्हाला 3 टर्म पासून आमदार असताना जर असा आरोप तुमच्यावर कुणी केला तर तुम्ही सांगा की माझे SDR CDR तपासा आणि अशा प्रकारचा जर मी संवाद केला असेल तर माझ्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करा. पण त्यांनी ते केलेलं आहे. आता फक्त ते मोगम उत्तर देत आहे की असं काही झालेलं नाही, मोडतोड करून केलंय, हे केलंय, ते केलंय. तुम्ही त्याच्यातला प्रत्येक शब्द बघा. भलेही ते आमदार झाले असतील पण आजही त्यांचा ग्रामीण भाषा जी आहे जशीच्या तशीच आहे. ती शा दिल्या म्हणजे त्यांनी जे केलंय
ते खरंच केलंय ना, आज जसं उघडकीस येऊ लागलं तर मोगम उत्तर देत आहे. त्याचा परिणाम भोगावा लागेल त्यांना. 100% साहेब, कारण की काय झालंय माहितीये का, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना पण त्यांच्या तिन्ही निवडणुकामध्ये आपले इथले भूमिपुत्र आहेत म्हणून सर्व पक्षीय पॅनलचे जे लोक आज उभे होते त्या सर्वांचं योगदान त्यांना आमदार होण्यासाठी मागं होतं. खऱ्या अर्थाने ही निवडणूक जेव्हा कार्यकर्त्यांची आली ना, त्यांनी या ठिकाणी लक्ष घातलं नव्हतं पाहिजे. ठीक आहे, घातलं हरकत नाही, तर घातलं जरी असतं त्यांनी तर त्यांच्या पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांसाठी ते लक्ष घातलं पाहिजे होतं. पण स्वतःच्या कुटुंबातील एक व्यक्ती उभा आहे आणि त्याच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून टाकली. आणि आमदार असताना तुम्हाला गल्लोगल्ली दारोदारी सकाळी 6 वाजता लोकांच्या काड्या वाजवत फिरावं लागलं. तुमचं कर्तृत्वच होतं, तुमचं कामच होतं, तर तुम्हाला एवढा प्रपंच करायची गरजच पडली नसती साहेब. तुम्ही कुठल्या पक्षाकडून होतात? मी शिवसेना पक्षाकडून उभा होतो. आणि मतमोजणीच्या दिवशी नेमका काय प्रकार घडला होता? बराचसा गोंधळ झाला होता. मतमोजणीच्या दिवशी त्यांनी काय केलं होतं, जे बनावट मतदान कार्ड तयार केली होती त्या सर्व व्यक्तींनी दिलं होतं. इथं A1 हॉटेल आहे, आम्ही तिथल्या रूम नंबर 107 आणि 109 तुम्ही याचे सीसीटीव्ही फुटेज काढून बघू शकता. आता त्यांना सीसीटीव्ही फुटेज ते सांगता की मतदान केंद्रावरची काढा, ज्या मतमोजणी झाली. तर मतदान केंद्रावरची न काढता त्यांना मी सांगू इच्छितो की 38 मतदान केंद्रावर पण सीसीटीव्ही फुटेज आहे ना, ते पण काढा. आणि A1 हॉटेल आहे ना, तिथलं पण सीसीटीव्ही फुटेज काढा. रूम नंबर सहित सांगतो 107 आणि 109 यामध्ये. आता मला सांगा, सर्व जर उमेदवार इकडे आहे तर रूम बुक करायची वेळ येते का? रूम बुक करायची वेळ येऊ शकते का? कोणी केली होती रूम बुक? रूम बुक त्यांनीच केली होती ना, आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांसाठी जे अंबड आणि बदनापूरहून येत होते त्या ठिकाणी त्यांच्या डमी मशीन बॅलेट होते आणि ते फक्त भाजपच्या उमेदवारांचं होतं. आणि त्या ठिकाणी त्यांचे मतदान कार्ड जे बनावट आहे तेही त्या ठिकाणी होतं. ते प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि पोलचीटही भाजपच्या होत्या आणि त्या सर्व त्या ठिकाणी उपलब्ध होतं. आणि आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत, आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. त्यांना आमचं खुलं आव्हान होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टीचं उत्तर द्या, पण त्यांनी काही उत्तर द्यायचं समजलंच नाही. आपण उत्तर द्यायचं म्हणलं की ते लहान व्यक्तीला बोलत नाही, पण लहान व्यक्तीला बोलत नाही तर मग आमदार सारख्या माणसांनी, 3 टर्मच्या आमदार सारख्या माणसांनी मतमोजणीचा प्रतिनिधी व्हावं का? त्यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते का? त्यांचं सांगणं आहे की आमचं इथं खूप मोठा कार्यकर्त्यांचा संच आहे, अमुक आहे, धमुक आहे, तमुक आहे. मग आमदारावर ही वेळ येते का मतमोजणी प्रतिनिधी व्हायची? नक्कीच अत्यंत गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. आपल्यासोबत अमर जगताप आहेत. वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात होत्या. त्यांच्यासोबत देखील तसंच झाल्याचं आपण सातत्याने वेगवेगळ्या क्लिपच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. की अमरजी, काय सांगाल, काय घडलं होतं, नेमका काय प्रकार घडला होता? सगळ्यात अगोदर सांगायचं म्हणजे हे इलेक्शन लोकशाही मार्गाने झालेलेच नाही. इथं लोकशाहीची हत्या म्हणजे शब्द वापरायला नाही, म्हणजे लोकशाहीची हत्या, बलात्कार, काय जे यांच्याकडून जे झालंय ना, हे सगळ्या लोकांनी उघड्या डोळ्यानं बघितलेलं आहे. काय माहितीये का, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. पण आम्ही जी ही ज्योत पेटवलेली, ही क्रांती जी घडतीये, हे लोक जे चळवळीत सामील होत आहेत, सर्व पक्ष असले, हिचा जो भडका होणार, याचे परिणाम या भाजप सरकारला नाही, सत्ताधारी आमदाराला भोगावं लागणार आहे. आम्ही आमचं मत काय होतं की तुम्ही फेअर इलेक्शन घ्या, तुम्ही निवडणूक लढा, संविधानदारी नाही, इमानी इतबारी लढा. पण तुम्ही असं सत्तेचा गैरवापर करून जर इलेक्शन लढणार असाल तर हे म्हणजे मनाला पटण्याजोगच नाही. पुढची काय भूमिका असणार आहे तुमची? आम्ही सगळ्यांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, सगळ्या पक्षाच्या लोकांना, सर्व पक्षीय लोकांना आणि जे संविधानाला मानणारे लोक आहे अशा सगळ्या लोकांना सोबत घेऊन एक मोठं जन आंदोलन उभं करणार आहे. आणि जिथं जिथं जन आंदोलन उभा होतं तिथं नवीन क्रांती घडत असते. आणि याचे जब सरकारला, या सत्ताधारी आमदारांना आणि प्रशासनातले जे लोक यांना मॅनेज होतं, जे हाताशी धरून यांनी जे जे हे जनतेचं नुकसान केलं, समाजाचं नुकसान केलं, यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहे. तुम्ही खरं तर आता ते सत्ताधारी आहेत, स्वतः आमदार आहेत, त्यांच्या बहीण म्हणजे आमदार नारायण कुचे यांच्या बहीण त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्याच संदर्भात तुम्ही आक्षेप घेतलेला आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जात असताना तुम्हाला कुठला दबाव वगैरे हे अशा प्रकार काय होत आहेत का? हो, 100% होत आहे. कुठे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जातं एक मी मराठा समाजामधून येतो, तर मला अशा धमक्या येत आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून, तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करू, तुझ्यावर टेक्निकल गुन्हे दाखल करू, जे जे माझ्या विरोधात बोलल, मग ते कोणत्याही पक्षाचं असो, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी असेल, टेक्निकल गुन्हे असेल, MPD असेल, तडीपारी असेल, जे जे त्यांना शक्य होईल ते आम्ही सगळे करू. पण मी त्यांना एकच सांगतोय, हा लढा सर्वसामान्य जनतेचा आहे, हा लढा संविधानाचा आहे.
आणि त्यांना एकच सांगतोय, मी त्यांना एक आव्हान देतोय, मला माहिती आहे माझं काय होणार आहे, मी जेलमध्ये जाईल नाही जाईल ते मी त्यांना एकच सांगतोय, हा लढा कुठे थांबणार नाही. एक तर बाबू रेल में नाही तर बाबू जेल में. नक्कीच. अवधूतजी मला सांगा, यांनी जसं सांगितलं की आता आमचा लढा एक सुरूच राहणार आहे, तुमचा शिवसेनेच्या वतीने तुम्ही याच्या संदर्भात काय करणार आहात? हो, आम्ही कायदेशीर दृष्ट्या आणि न्यायालयीन लढाई लढणार आहे. आणि बोगस मतदान त्यांनी कसं केलं याचे आम्ही पूर्ण पुरावे तयार करतोय. आणि ते पूर्ण पुरावे तयार करून आम्हाला लोकशाही मार्गानं आणि कायदेशीर लढाई लढायची आहे, न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहोत. कारण की झालंय काय की आम्हाला पराभव झाला म्हणून आम्ही हे कारण सांगत नाहीये. कारण की या अगोदरही मी निवडणूक लढलो 2015ला. मी ज्यावेळेस वाढ पद्धत होती, म्हणजे ज्या ठिकाणी माझ्या एरियातलं फक्त 2000 मतदान होतं, त्या 2000 मतदानापैकी मी अपक्ष लढलेला असताना 865 मतं मी घेतली. आणि आता मला 34,000 मताचा पेस भेटलेला असताना मी 3144 मतावर कसं काय थांबू शकतो? आणि नेमकं त्यांनी काय केलं होतं, 10-15 दिवसापूर्वी माझ्यासोबत फोनवर बोलत असताना मला ते आता रिअलाइज होऊ लागलं. फोनवर बोलत असताना मला म्हणले की आम्ही तुझ्यासोबत बरोबरीच राहू म्हणे जे सेक्टरला. मला काही त्यावेळेस मी इझी घेतलं त्यांना, पण निवडणुकीच्या निकालानंतर मात्र मला कळालं की हे असं का बोलले. कारण की त्यांच्या पूर्णपणे सेटिंग्स झालेल्या होत्या, त्यामुळे ते इझिली सांगत होते. आणि काही ठिकाणी ते बोलले पण की मी चारीचे चारी आमच्या पॅनल निवडून आणन, नाही तर मग मी राजकारणातून संन्यास घेईन, राजीनामा देईन. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स माणसाला येतो कुठून की ज्यावेळेस सर्वच सेटिंग झालेली असेल त्याच वेळेस हा कॉन्फिडन्स त्यांना येत असतो. आणि प्रत्येक उमेदवार म्हणजे प्रत्येक पक्षाच्या विरोधात त्यांनी ज्या पद्धतीनं हे केलं, आम्हाला मान्य होतं की लोकशाही पद्धतीनं संविधानिक पद्धतीने जर आमचा पराभव झाला असता तर मोठ्या मनानं तो आम्ही स्वीकारला असता, आणि पहिले तो स्वीकारलेला आहे, असा काही भाग नाही. पण आता ज्या पद्धतीने त्यांनी लोकशाहीची हत्या केली, हुकुमशाही त्यांनी दाखवली, प्रशासकीय यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतली, आणि त्यानंतर केंद्र प्रमुखाला त्यांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर 2,500 ते 3,000, ठीक आहे, आम्हाला याच्या अगोदर माहित होतं की मुकुंदवाडी भागातून 5,000 मतदान बदनापूरमध्ये जातात विधानसभेला आणि त्यांना मतदान करतात. इथपर्यंत ठीक होतं ना साहेब ते. पण आता तुम्हाला बाहेरून 2,500 ते 3,000 आमदार आहेत 3 टर्मचे, 252 खेडी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात. प्रत्येक ठिकाणी त्यांचे 10-10, 20-20, 25-25 कार्यकर्ते असणार जवळचे, तेच त्यांनी आणले इथं. आणि आमच्याकडे ते नावानिशी आहे. मग याच्यावर ते बोलतच नाहीये. आम्ही नावं सांगतो, तो कुणाशी रिलेटेड सांगा. आता बदनापूर आंबाडून येणारा बीजेपीचा नगरसेवक असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा त्यांच्या संस्थेवर काम करणारा कर्मचारी असेल, तो का इथं येऊन शिवसेनेला मतदान करणार आहे का? तो काँग्रेसला करणार आहे का? तो वंचितला करणार आहे का? मग हे जे गैरप्रकारे त्यांनी जी निवडणूक लढवली आणि गैरप्रकारातून मतदान घेतलं, तर ही सदरील निवडणूक पूर्ण रद्द करण्यात यावी. आणि रद्द करून ही निवडणूक पुन्हा नव्यानं घेण्यात यावी. माझ्यासारखा सामान्य घरातला कार्यकर्ता आहे, त्याच्या घरावर आजही पत्रे, तो आजही सांगतोय की ही फेर निवडणूक घ्या. का? की आम्हाला लोकशाही मार्गाने आमचा झालेला विजयही मान्य आहे आणि आमचा पराभवही मान्य आहे. जर तुमचं सर्व खरं आहे तर तुम्ही फेर निवडणुकीला सामोरे जा. नक्कीच. आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सातत्याने आपल्याला म्हणजे ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाले, तेव्हा वाटलं की हिंदू विरुद्ध मुस्लिम याच बेल्टमध्ये कुठंतरी काहीतरी गडबड बघायला मिळेल वगैरे. मात्र हा पट्टा बाजूला राहिला आणि मुकुंदवाडी या परिसरामध्ये हा प्रकार उघडकीस आला आणि थेट आमदार नारायण कुचे जे आहेत बदनापूर अंबड मतदारसंघाचे, त्यांच्या भगिनी त्या ठिकाणी उभ्या होत्या, त्या भाजपकडून विजयी झालेल्या आहेत आणि त्यांनी नेमक्या या निवडणुकीमध्ये कशा खेळी केल्यात यावर सतत बोललं जात आहे, आंदोलन होत आहेत. त्यामुळं आगामी काळातही आता जसं अमर जगताप यांनी सांगितलं की ते कोर्टात जाणार आहेत, यांनी देखील सांगितलं की पुढची लढाई कशी असेल, त्यामुळं याच्या पुढचा नेमका टप्पा कसा असेल आणि एकूणच हे प्रकरण कसं वळण घेतं हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. आपण थांबूयात. धन्यवाद.